नाशिक येथील भाजीपाला बाजारात लवंगी मिरचीची आवक घटली आहे, त्यामुळे मिरचीचा भडाका उडालाय। घाऊक बाजारात उच्च प्रतीच्या मिरचीला 90 रुपये तर हलक्या प्रतीच्या मिरचीला 70 रुपये किलोने भाव मिळालाय। किरकोळ बाजारात मिरचीने 100 गाठली आहे। दुष्काळी परिस्थितीत कडक उन्हात मिरचीच्या रूपाने महागाईचा ठसका सामान्यांना बसणारे। तब्बल 6 वर्षांनंतर मिरचीला चांगला भाव मिळालाय। शहरात लवंगी मिरचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। विशेषतः बिर्याणी, पुलाव, भजी, ठेचा आदींसह लवंगी मिरचीचा वापर केला जातो। येथे हॉटेल, उपहारगृहातील पदार्थांसाठी तसेच अंडा भुर्जी, चिकन टिक्की या शेजवान चटणीसाठी वापर होतो। याशिवाय लग्न सोहळ्यांमध्ये, मसाले भात आणि इतर भाज्यांमध्येही मिरचीचा वापर केला जातो। लवंगी मिरची झणझणीत असल्याने भाजीची चव वेगळीच असते। यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने मिरचीचे उत्पन्न घटले। वाढत्या उन्हात मिरचीच्या फुलांची गळती होतीये, त्यामुळे त्याचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। येथील भाजीपाला बाजारात रोज 3 टन लवंगी मिरचीची आवक होते। येथील बाजारात हैदराबाद येथील सितारा आणि जाड मिरची विक्रीसाठी येते। गेल्या 2 महिन्यांपासून मिरची भाव खातीये। कसमाते परिसरात तुरळक शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पन्न घेतले। यंदा पाणी कमी असल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी पाहिजे तशी मिरचीची लागवड केली नाही। मुळात दुष्काळी परिस्थितीमुळेच सर्वच भाजीपाल्यांची आवक कमी होते। परिणामी एप्रिल आणि मे महिन्यात मिरचीसह भाजीपाल्याचेही भाव वाढू शकतील। 2019 मध्ये प्रथमच लवंगी मिरचीला 120 रुपये किलोचा भाव मिळाला होता। सध्या किरकोळ बाजारात मिरची 100 रुपये किलोने विकली जाते। मागील वर्षी लवंगी मिरची 40 तर जाड मिरची 20 रुपये किलोने विकली जात होती। तब्बल 6 वर्षांनंतर मिरचीने पुन्हा 100 गाठली। भाव बसला तरी शेतकऱ्यांकडे पुरेशी मिरची नाही। भाववाढीचा फायदा अतिशय कमी शेतकऱ्यांना होणार आहे। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना कमी किमतीत मिरची विकावी लागते, अनेकदा तर खर्चही निघत नाही। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।